या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या काही दिवसांमध्ये फारसा पाऊस नसेल असा अंदाज हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेला आहे. ते नेमकं काय म्हटलेले आहेत, आतापर्यंत किती पाऊस झालेला आहे आणि पुढच्या 48 तासांचा अंदाज काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. आधी आपण जाऊयात सॅटेलाइट इमेजकडे. आणि जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते कमी दाबाचं क्षेत्र आता झारखंडच्या इथे जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्याचाच आपल्याला परिणाम जो आहे तो उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या सगळ्याच भागांवरती बघायला मिळतोय. त्यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे की आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असे दोन प्रकारचे पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतात असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे. मध्य प्रदेशच्या इथे सुद्धा आपण बघितलं तर एक क्लाउड कव्हरेज जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याचाच परिणाम किंवा ती जी आर्द्रता आहे, त्याचे मॉइश्चर आहे, ते मॉइश्चर आपल्याला महाराष्ट्रात येताना अनेक जागांहून बघायला मिळतंय. आता त्याच्या तिथपासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पाऊस झालेला आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, कारण सतत कमी दाबाची क्षेत्र तयार होत आहेत बंगालच्या उपसागरामध्ये, पण ती थेट महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, त्याच्यामुळे अतिमुसळधार पाऊस होत नाहीये. तरी सुद्धा आतापर्यंत महाराष्ट्रात साधारण किती पाऊस झालेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊयात. आणि KS होसाळीकर यांनी जे ट्विट करून सांगितलेलं आहे त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. हवामान तज्ज्ञ आहेत ते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऑल इंडिया रेनफॉल स्टेटस इज डेफिसिट ऑफ 13%. म्हणजे संपूर्ण भारतात आपण जर बघितलं तर सरासरी पाऊस हा 13% कमी आतापर्यंत झालेला आहे. म्हणजे सरासरी जितकं पाऊस असणं अपेक्षित असतं त्याच्यापेक्षाही 13% कमी पाऊस आपल्याला एकूण भारतात बघायला मिळतोय. पुढे काय म्हटलंय बघा की अ डेफिसिट ऑफ 24 to 25% इज सीन इन सब डिव्हिजन्स ऑफ मराठवाडा आणि विदर्भ. म्हणजे महाराष्ट्रात आपण जर बघितलं स्पेसिफिकली तर विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागांमध्ये आपल्याला लाल रंग बघायला मिळतोय. तिथेच त्यांचं असं म्हणणं आहे की 24 आणि 25% डेफिसिट म्हणजे कमतरता पावसाची आपल्याला बघायला मिळते. आता आपण जर महाराष्ट्रात आणखीन जिल्ह्यांप्रमाणे जाऊन बघायचं ठरवलं तर तो मॅप सुद्धा त्यांनी शेअर केलेला आहे. आपण पुढच्या स्लाइडवरती तो मॅप सुद्धा बघणार आहोत. आता बघा याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर हे सगळ्या भागांमध्ये आपल्याला लाल रंग बघायला मिळतोय. तसंच आपल्याला विदर्भातल्याही फक्त हे 3 भाग सोडले म्हणजे भंडारा, गोंदिया आणि आपण जर यवतमाळ सोडलं तर उर्वरित सगळ्या भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा लाल रंगच बघायला मिळतोय. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये डेफिसिट पावसाचा आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी काय म्हटलंय बघा. महाराष्ट्र रेनफॉल स्टेटस ॲट डिस्ट्रिक्ट लेवल इंडिकेट्स इन्क्रीज्ड नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स विथ डेफिसिट रेनफॉल. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रात जितक्या जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता जाणवत होती त्या जिल्ह्यांच्या आकड्यामध्ये आता वाढ झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त जिल्हे असे आहेत जिथे पावसाची कमतरता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. द फर्दर फोरकास्ट इज ऑल्सो नॉट इंडिकेटिव्ह ऑफ गुड रेन्स in the next few days except for some thunderstorms or light to moderate rains असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याच्यानंतर सुद्धा हवामानाचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता नाहीये असं ते याच्यात म्हणतायत. शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. आणि आपल्याला काही ठिकाणी मेघगर्जनांसह वादळी वारे वाहू शकतात किंवा ढगाळ वातावरण होऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, पण अतिमुसळधार पाऊस किंवा गुड रेन ज्याला म्हणतात तशी शक्यता नाहीये असं सुद्धा त्यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आता आपण पुढच्या 48 तासांचा अंदाज जर बघितला तर त्याचाही आपण अलर्ट्स काय आहेत ते समजून घेणार आहोत. पण त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की काल एकांनी अशी कमेंट केलेली होती वेदर रिपोर्टवरती की तुम्ही असं म्हणताय की या भागांमध्ये तर अलर्टच नाहीये, मग तिथे मुसळधार पाऊस कसं काय असू शकतो. तर तेच मी कालही एक्सप्लेन केलेलं होतं की जस्ट बिकॉज इथे येल्लो किंवा लाल रंग दिलेला आहे म्हणजेच अतिमुसळधार पाऊस होईल असं नसतं. तर अनेक वेळेला पाऊस येतो, फक्त तो अतिमुसळधार स्वरूपाचा नसतो. अनेक वेळेला हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा येत असतो आणि तो पाऊस असेल तर तिथे अलर्ट नसतो कारण की तो अतिमुसळधार पाऊस नाहीये. पण तिथे पाऊसच होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. हेच मी काल सुद्धा
म्हटलेले होते आणि तेच मी आज पुन्हा एकदा सांगतेय की जिथे जिथे आपल्याला वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेची शक्यता आहे त्याच्यासाठीचं हे चिन्ह दिलेलं आहे ते कुठे कुठे दिलेलं आहे बघा. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सांगली असेल, इथे सगळीकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण तो पाऊस इतक्या प्रमाणात नसणार आहे की लोकांनी सतर्क राहावं किंवा बाहेरच पडू नये अशा स्वरूपाचा तो नसणार आहे, तर तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे. म्हणून इथे कुठलाही अलर्ट जो आहे तो आता देण्यात आलेला नाहीये. आता आपण अलर्ट कुठे कुठे आहे हे जर बघितलं तर जळगाव, नाशिक मधला घाटमाथा आणि पुण्याच्या इथला जो घाट परिसर आहे या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे किंवा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता येलो अलर्ट मध्ये वर्तवण्यात आलेली असते. त्याच्यामुळे हा अंदाज जो आहे तो बुधवारसाठीचा आहे 26 तारखेचा. आता आपण 27 तारखेचा अंदाज जर बघितला पुढच्या स्लाइडवरती जाऊन तर 27 तारखेला अनेक ठिकाणी अलर्ट्स दिलेले आहेत अशातला भाग नाहीये. फक्त काही काही ठिकाणी त्यांनी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात अशी शक्यता वर्तवलेली आहे. त्याच्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर आणि जळगाव या 4 भागांचा आता तरी समावेश दिसतोय. अर्थात हे अलर्ट्स बदलत असतात त्याच्यामुळे एक अपडेटेड अंदाज जो असेल तो घेऊनही आम्ही पुन्हा एकदा एक व्हिडिओ करू तुमच्यासाठी जो 27 तारखेसाठी असेल. पण आत्ताच्या घडीला तरी पुढच्या 48 तासांचा अंदाज आपण जर बघितला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रातला जो घाट भाग आहे त्या घाट माथ्यावरती अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे, तर विदर्भात आणि सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आत्ताच्या घडीला वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.